एप्स्टीन फाईल्स. सोशल मीडियावर किंवा बातम्यांवर तुम्ही हे नाव किंवा याबद्दलच्या काही टर्म्स ऐकल्या असतील असं मी गृहीत धरते. राजकीय वर्तुळातच काय तर अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय या यादीत नावं कुणाची आहेत यावर. तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगते, हे एक जगाला हादरवणारं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल आहे आणि यात महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात साध्या सुध्या माणसांचा नाही तर बड्या हस्तींचा समावेश आहे. रशिया, अमेरिका, भारत आणि अशा इतर काही मोठ्या देशांमधल्या बड्या नावांची यात नोंद आहे, ते पण फोटो सकट. अमेरिका हाऊस ऑफ प्रेसिडेंट्सच्या डेमोक्रेट्सने हे फोटोज पब्लिक केलेत. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते 19 डिसेंबर या तारखेवर, कारण अमेरिकेच्या न्याय विभागानं 19 डिसेंबर 2025 ही या प्रकरणातली 3 लाखांहून अधिक गोपनीय कागदपत्र उघड करण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती. एप्स्टीन फाईल्स मधील 95,000 फोटोज आता समोर आले. त्यात बाथटब पासून ते स्विमिंग पूल पर्यंतच्या सगळ्याच फोटोजचा समावेश आहे. आतापर्यंत 70 पेक्षा जास्त लोकांचे फोटोज पब्लिक झाले, ज्यात बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन पासून ते अनेक दिग्गजांचे कारनामे समोर आले. गुगलचे माजी प्रमुख सेर्गेई ब्रिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांसारख्या अनेक व्यक्ती यात दिसतात. आता यात एप्स्टीन नावाच्या व्यक्तीनं जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या असे आरोप करण्यात आले. अमेरिकन काँग्रेसनं दिलेल्या मुदतीत शुक्रवार म्हणजेच 19 डिसेंबरला लाखो दस्तावेज पब्लिक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर येत्या आठवड्यात आणखी फाईल्स पब्लिक करण्यात येणार असा दावा सुद्धा करण्यात आला. सध्या पब्लिक करण्यात आलेल्या दस्तावेजात तपासांचे पुरावे आहेत, फोटोज आहेत आणि कागदपत्र, हे सगळं काही पब्लिक करण्यात आलंय. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये काय काय उघड होतोय, कोणती नावं पुढे येत आहेत तेच पाहणं महत्वाचं आहे.